नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये. आजच्या व्हिडिओमधून आपण दिवाळीसाठी कमळांच्या फुलांची अतिशय सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत मैत्रिणींनो. आणि तितकी सोपी आहे पण सुंदर तितकीच आहे. बघा, एक मी चौकोन काढून घेतलेला आहे आणि बांगडीच्या साह्याने असा गोल काढून घेत आहे. आपल्याला डबल सर्कल काढायचं आहे. बांगडीच्या वरती पुन्हा मोठं सर्कल काढायचं आहे. अगोदर बांगडीच्या साह्याने आपण सहज असं सर्कल गोल काढून घेऊ शकतो, म्हणून आपण बांगडीचा उपयोग केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावरती सर्कल काढून घेणार आहोत. बांगडीचा उपयोग केल्यामुळे आपल्याला काहीही रांगोळी अवघड जाणार नाही. तर चला आपण सर्कल काढून घेऊ आणि त्याच्यानंतर डबल सर्कल काढून घेऊ. ह्याप्रमाणे आपण डबल सर्कल काढून घेतलेले आहे रांगोळीला. आता बाजूची जी रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये आपण कमळाची फुले काढणार आहोत. सर्वात अगोदर आपण जो चॉकलेटी कलर आहे तो याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत. तर चारही सर्कलमध्ये आपण अगोदर कलर भरून घेऊ. आता आपला मधल्या सर्कलमध्ये कलर भरून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जे बाहेरचा सर्कल आहे त्याच्यामध्ये रेड कलर भरून घेणार आहोत. रेड आणि राणी कलर असा मिक्स कलर आहे तो आपण भरून घेणार आहोत याच्यामध्ये. तर चला आपण चारही याच्यामध्ये कलर भरून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर भरू शकता मैत्रिणींनो. असं काही नाही की रांगोळीमध्ये दाखवल्याप्रमाणेच कलर भरला पाहिजे. आता आपलं चारही याचे सर्कलमध्ये कलर भरून झालेला आहे आणि मध्ये जो चौकोन काढलेला आहे आपण त्याच्यामध्ये मी डार्क ब्ल्यू कलर भरून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला शुभ दीपावली हे लिहायचं आहे, कारण ही दिवाळीची रांगोळी आहे म्हणून आपल्याला शुभ दीपावली म्हणून लिहून घ्यायचं आहे. बघा, जर तुम्हाला बॉटलच्या साह्याने लिहिता येत असेल तर तसंही लिहा. मी हाताच्या साह्याने लिहिलेलं आहे. रेष मारून घ्या म्हणजे आपलं मेजरमेंट किंवा जे काढायचं आहे तेवढ्या जागेमध्ये आपल्याला बरोबर येऊन जाईल मैत्रिणींनो. आता आपण जी बाजूची जागा होती त्याच्यामध्ये कमळाची फुले काढून घेतलेली आहे. बघा, लक्ष्मी मातेला कमळाची फुले ही अतिशय प्रिय असतात आणि दिवाळी हा सण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा आणि लक्ष्मी मातेचा सण आहे. त्याच्यामुळे आपण दिवाळीच्या दिवशी ही रांगोळी सहज काढू शकतो आणि काढायला काही अवघडही नाही आहे.
आता कमळांच्या फुलामध्ये मी आंबा कलर भरून घेतलेला आहे, कारण रेड कलर आणि चॉकलेटी कलर आपण अगोदरच सर्कलमध्ये भरून घेतला होता. म्हणून कमळांच्या फुलामध्ये मी आंबा कलर भरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती येल्लो कलर आणि पर्पल कलरने थोडीशी शेडिंग करणार आहे आणि व्हाईट कलरने. तर चला आपण शेडिंग करून घेऊ. आता आपली शेडिंग झालेली आहे आणि जो सर्कल आहे मधला, त्याच्यामध्ये मी फेविकॉलच्या बॉटलने डॉट मारून घेते आहे. तर असे डॉट आपल्याला मारून घ्यायचे आहे. जर तुम्हाला डॉट नाही मारता आले ना मैत्रिणींनो, तर काही हरकत नाही. तसेही जर सर्कल ठेवले ना तरी छानच दिसतात. आता वरती आपल्याला त्याच्यावरती सर्कलच्या वरती आपण 3 पाने काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर आपण भरून घेऊ. आता पानांमध्ये आपण ग्रीन कलर भरून घेतलेला आहे आणि त्याला पानांना आपण थोडीशी शेडिंगही करू येल्लो कलरने. आता आपली येल्लो कलरने जी शेडिंग झालेली आहे बघा किती सुंदर दिसते आहे. आणि सर्कलच्या मध्ये पुन्हा आपण एक पान काढून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्येही आपण कलर भरून घेऊ. आता येल्लो कलर त्याच्यामध्ये मी भरून घेतलेला आहे, कारण की आपलं सर्कल जे आहे ते रिकामं वाटत होतं. म्हणून ह्याप्रमाणे तुम्ही वेगळीही डिझाईन काढू शकता, फुलं वगैरेही काढू शकता. मी असं साधं पान काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये येल्लो कलर भरून घेतलेला आहे. बघा किती सुंदर रांगोळी आहे आणि किती सोपी आहे आपल्याला, कारण की अवघड रांगोळ्या जमत नसतात मैत्रिणींनो. याप्रमाणे आपण रांगोळ्या काढल्या की अतिशय सुंदर अशा दिसतात. जे बाजूचा रिकामे जागा आहे त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर परत भरून घेत आहे. तर चला आपण ग्रीन कलर भरून घेऊ. आणि जी शुभ दीपावली नाव लिहिलेलं आहे तेथे मी येल्लो कलरने डॉट डॉट चांदण्यांसारखं मारून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे. जर रांगोळी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना मैत्रिणींनो, तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या रांगोळी दिवाळीला जरूर तुम्ही काढा. धन्यवाद.